चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 4था दिवस. मात्र शासन दखल घेण्यास टाळाटाळ. चांदवड येथील विश्रामगृहाच्या बाहेर गणवीर चौफुलीवर चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र डॉक्टर श्याम पगार यांनी कांदा प्रश्नी कृषी दिनापासून दिनांक 1 जुलै 2024 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात मुख्य मागण्या स्थिर आयात निर्यात धोरण, क्विंटल 4,000 रुपयांखाली निर्यात शुल्क नसावे, क्विंटल 5,000वर टप्प्याटप्प्याने निर्यात बंद करायला हरकत नाही, पण निर्यात बंद केल्यावर 20% जास्त भाव खाली आल्यावर निर्यात बंदी उठवली जावी, अशा मागण्यांच्या शेतकऱ्यांचा प्रश्न कामी अन्नत्याग उपोषण करत आहे. या संदर्भात उपोषणकर्ते व शेतकरी यांनी अधिक माहिती दिली. चांदवड या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाचा जो 4था दिवस असल्याच्या कारणास्तव आज या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाचा 4था दिवस आहे. मात्र या ठिकाणी आतापर्यंत कुठेही शासनाच्या कुठल्याही धोरणाने किंवा या शासनाच्या शेतकऱ्यांचा संपूर्ण जो भाग आहे तो संपूर्ण आपला शेतकऱ्यांचा चांदवड तालुक्याचा हा फक्त 4च महिन्याचा कालावधीचा हा कांद्याचा प्रश्न असतो. मात्र काही वेळेस कांद्याचा हा जो प्रश्न आहे हा त्याच्यात निर्यात बंदी करतात. कुठल्याही धोरणावर शासन कुठल्याही निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्याला कुठला त्याचा फायदा होत नाही. त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपोषण कार्यकर्ते आहेत, त्याच्यासोबत आपण बातचीत करणार. काय संबंध आहे सांगणार तर काय सांगणार तुम्ही? आम्ही हे जे 1 जुलै कृषी दिनापासून हे कांदा क्रांती आंदोलन सुरू केलेलं आहे, यात आम्ही अन्नत्याग उपोषण करत आहोत. आमच्या मागण्या आहेत की 2,500 प्रति क्विंटलचा हमीभाव आम्हाला मिळायला पाहिजे. 4,000 प्रति क्विंटलच्या खाली निर्यात शुल्क लागायला नको. 5,000 प्रति क्विंटलच्या वरती तुम्ही टप्प्याटप्प्याने निर्यात बंद करावी, एकदम निर्यात बंद करू नये. तसेच 7,000 प्रति क्विंटलच्या वरती ते निर्यात बंद करू शकतात, पण जेव्हा निर्यात बंदी केली तर त्यानंतर जर समजा भाव 20%पेक्षा जास्त जर खाली पडायला लागले तर ती निर्यात बंदी उठवायला हवी. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. मला असं वाटतं की कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, तरच त्याचं अर्थकारण व्यवस्थित होऊ शकतं. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये बरीच अशी तालुके आहेत की जे फक्त कांदा ह्या एकमेव पिकावरती अवलंबून आहेत, पण स्थिर आयात निर्यात धोरण नसल्यामुळे हे जे स्थिर आयात निर्यात धोरण नसल्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतात. आमच्या शेतकऱ्याच्या खिशात जे पैसे जायला पाहिजे ते जात नाही. आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात, पण तिथे असं म्हणत असताना तुम्ही शेतकऱ्यांना मात्र हमीभाव देत नाही किंवा वरती जर भाव जायला लागले तर निर्यात बंद करून बंद करतात. हे अयोग्य आहे. 40% जो तुम्ही टॅक्स लावतात, जो निर्यात बंदीचं जे शुल्क लावतात, ते मला असं म्हणायचं आहे की निर्यात बंदी शुल्क म्हणण्यापेक्षा जे निर्यात शुल्क जे तुम्ही लावतात ते 40% लावतात. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. यामुळे तुम्ही श्रीमंतांनासुद्धा 40% टॅक्स लागत नाही, पण तो टॅक्स इनडायरेक्टली हा शेतकऱ्यांना भरावा लागतो, कारण व्यापारी हे ते इनडायरेक्टली शेतकऱ्यांवरतीच त्याचा प्रभाव पाडतात. म्हणून मला असं कळकळीची विनंती आहे की निर्यात शुल्कसुद्धा एवढं 40% हाय नसावं. हे अशा सगळ्या आमच्या मागण्या आहेत, तरच आमच्या लोकांची परिस्थिती बदलू शकते. चांदवड तालुक्यातील डॉक्टर श्याम पगार यांचं उपोषणाला आज 4था दिवस उगवला, तरी देखील केंद्रातील म्हणा किंवा राज्यातील म्हणा कुठलाही लोकप्रतिनिधी चांदवड तालुक्यात येऊन किंवा प्रत्यक्ष साधा फोन देखील करून कुठल्याही प्रकारची चौकशी देखील केली नाही. कुठलाही प्रतिनिधी नाही. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये जर समजा चांदवड तालुका असेल, नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असेल, त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडू शकतात. ताबडतोब त्याचा निकाल घेऊन त्यावरती काहीतरी पर्याय शोधला जाऊ शकेल. विधानसभा अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये हा जर प्रश्न उपस्थित केला तर ताबडतोब त्याचा काहीतरी निर्णय घेतला जाईल किंवा केंद्रापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे, तर जेणेकरून आज चांदवड तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय हालापेष्टा आहे, या विधानसभेमध्ये मांडता येतील. परंतु कोणताही लोकप्रतिनिधी आज तागत या उपोषणापर्यंत येऊन पोचला नाही किंवा कुठला साधा फोन देखील केला नाही. या लोकप्रतिनिधींनी यासाठी ताबडतोब लवकरात लवकर दक्षता घेऊन या उपोषणाची चौकशी करून केंद्रापर्यंत ही पोहोचवायची ही विनंती. आमच्या काही मागण्या आहेत अन्नत्याग उपोषण करण्यापाठी. 20,000 प्रति क्विंटल हमीभाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. 4,000 प्रति क्विंटल जेव्हा भाव असेल त्याच्यावरतीच निर्यात शुल्क लावा, त्याच्या खाली निर्यात शुल्क लावू नका. जेव्हा भाव 5,000 प्रति क्विंटलच्या वर जाईल तेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने निर्यात बंदी करू शकता. 7,000 वरच्या वरती तुम्हाला वाटलं असतं तुम्ही निर्यात बंदी पूर्ण करा, पण जेव्हा तुम्ही निर्यात बंदी करता
त्यावेळी निर्यात बंदी केल्यानंतरचा भाव 20% जर जास्त जर पडले तर त्यावेळेस मात्र तुम्ही काळजी घ्या की जर ते भाव तुम्हाला परत आणून देण्याची गरज आहे किंवा त्या हिशोबाने तुम्ही ते निर्यात पुन्हा उठवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की निर्यात 4-4 महिने पण तशीच लावली जाते. मला असं म्हणायचं आहे की जर समजा तुम्ही निर्यात बंदी 4-4 महिने तशीच लावून ठेवली, जे पिकं 4 महिन्याचं आहे त्या पिकाला तुम्ही अगोदरच मारून टाकतात, तर असं नाही झालं पाहिजे. जेव्हा भाव खाली येतात तेव्हा ती निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे असं आमचं त्यासाठी मागणं आहे. पण अजूनही 1 तारखेपासून आम्ही उपोषणास्थळी इथे आहोत. आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे, पण शासनाचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं योग्य अशी प्रतिक्रिया आम्हाला आली नाही. आमचा हा अन्नत्याग करण्याचा प्रयत्न जो आहे, आमचा जो हा प्रयत्न आहे तो लाक्षणिक होता सुरुवातीला, पण आता आम्ही तो वाढवलेला आहे. आम्ही असं ठरवलं आहे की आता आम्ही जोपर्यंत शासनाचं सेन्सिटायझेशन होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या मांडत राहू आणि लोकांमध्ये जागृती करत राहू आणि शासनाकडनं आम्हाला जोपर्यंत काही योग्य असा प्रतिसाद येत नाही तोपर्यंत शासकीय अधिकारी कोणी तहसील म्हणा तहसीलदार समोर कोणी आलं का? नक्कीच तहसीलदार साहेब पण येऊन गेलेत, इथले PA साहेब पण येऊन गेलेत. पण विषय असा आहे सर की ते फक्त आमचं निवेदन पुढे फॉरवर्ड करत आहेत. पण शासनाला ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे की हां त्यांचं सेन्सिटायझेशन होते आणि त्याविषयी ते काहीतरी उपाययोजना करण्याच्या करू शकतात, कुठल्याही प्रकारची त्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही. त्यामुळे आम्ही अशी अपेक्षा करतो की लवकरात लवकर त्यांनी याविषयीची कारवाई करावी किंवा योग्य ते निर्णय घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचं ते होईल. कारण आमचा जो शेतकरी आहे चांदवड तालुक्यातला तो फक्त एका पिकावर अवलंबून आहे, ते म्हणजे कांद्याचं पीक. इतर ठिकाणी 2-2, 3-3 पिकं होतं. आपण चांदवड तालुका म्हणा किंवा जवळचं नांदगाव, देवळा किंवा परिसरातली काही अशी गावं आहेत जी फक्त एकाच पिकावरती आहेत आणि त्यामुळे त्यांना कांदा हे पीक किंवा आम्ही फक्त एकदाच म्हणजे वर्षभरामध्ये आमचं एकच पीक होतं. तर अशा लोकांसाठी तर मात्र तुम्हाला व्यवस्था अवलंबलंच पाहिजे. यांनी जी अन्नत्यागाची भूमिका घेतली, अतिशय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत निश्चित प्रभावी अशी आहे आणि खरोखरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जो होणारा अन्याय आहे तो त्यांनी सरकारसमोर मांडला आणि खरोखरच सरकारने त्यांची आजची 4था दिवस असल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक अशी झालेली आहे. तर सरकारने याची निश्चित काळजी घ्यावी असं आमचं चांदवड तालुका माजी सभापती बाळासाहेब सोनवणे यांच्या वतीनं सरकारला सांगणं आहे की उपोषणकर्त्याची काळजी घ्या आणि शासनाने तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, प्रांत असेल यांनी तात्काळ भेट देऊन त्यांची उपोषण मागं घ्यायला लावा अशी आमची आग्रह संभावना की त्या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या शासनाने त्वरित मागं घ्यावा यासाठी अन्नत्याग उपोषणाचा इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. चांदवडवरून नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.